नमस्कार, मी दुर्गेश सोनार. टेक ऑफ या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिलं देशी विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या गगनभरारीला महाराष्ट्र सरकारनं बळ दिलंय. अमोल यादव आणि राज्य सरकारमध्ये विमान निर्मिती कारखान्यासंदर्भात 35,000 कोटींचा करार झालाय आणि या करारानुसार अमोल यादव यांच्या 19 आसनी विमान निर्मिती कारखान्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये जमीन सुद्धा देण्यात आली आहे. या विमान निर्मितीच्या कारखान्याच्या माध्यमातून जवळपास 10,000 जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पूर्णपणे भारतीय बनावटीचं विमान साकार करू पाहणारे कॅप्टन अमोल यादव आता आपल्या सोबत आहेत. विमान निर्मिती मागची त्यांची प्रेरणा, त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, त्यांना आलेल्या अडीअडचणी आणि त्यावरती त्यांनी नेटानं केलेली मात, यातूनच अखेर त्यांच्या स्वप्नांचं टेक ऑफ सिद्ध होऊ शकलंय. आणि कॅप्टन अमोल यादव आमच्या परळच्या स्टुडिओतनं चर्चा करण्यासाठी, बातचीत करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत. कॅप्टन अमोल, तुमचं या कार्यक्रमात अगदी मनपूर्वक स्वागत आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. सगळ्यात महत्त्वाचा असा पहिला प्रश्न की भारतीय बनावटीचं विमान तयार करावं असं तुम्हाला का वाटलं? नमस्कार. ऑडिओ इज लॉस्ट. कॅप्टन अमोल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो. सगळ्यात पहिलं तर तुमचं अगदी मनापासून अभिनंदन, कारण तुम्ही जे स्वप्न उराशी बाळगलेलं आहे की भारतीय बनावटीचं 19 आसनी विमान तयार करायचं आणि त्याचं टेक ऑफ आता होऊ शकणार आहे. त्याचं कारण की कालच तुमच्या करार झालेल्या राज्य सरकारसोबत काय नेमक्या भावना आहेत आणि ही सगळी प्रेरणा जी आहे विमान निर्मितीची ती कधी तुम्हाला ती प्रेरणा मिळालेली आहे? मी जेव्हा वैमानिकाचं प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेलेलो त्यावेळेस सुद्धा ऑफकोर्स फायनान्शियल अडचणी होत्या आणि माझे काका त्यावेळेस रिटायर झालेले, त्यांनी त्यांचे रिटायरमेंटचे जे सगळे फंड्स होते ते माझ्या फीससाठी वापरलेले. तेव्हा ती फीस सांभाळून वापरणं हे फार महत्त्वाची गोष्ट होती माझ्यासाठी. तेव्हा मी आणि माझ्या काही मित्रांनी असं ठरवलं की जर तिथे एक विमान स्वतः विकत घेतलं आणि त्याच्यावर जर ट्रेनिंग केली तर आपली फीस थोडीफार वाचू शकते. अशा विचारातून आम्ही एक विमान तिकडे विकत घेतलेलं आणि त्या विमानावरती आम्ही स्वतः सगळ्यांनी ट्रेनिंग केली होती, मी आणि माझ्या काही मित्रांनी. तर तेव्हापासून माझा विमानांशी खूप क्लोजली संबंध आला आणि तेव्हाच मेंटेनन्स वगैरे करायचो त्या विमानाचा, त्यावेळेस मला कळत होतं की हे जे स्ट्रक्चर आहे ते खूप कठीण नाही आहे बनवणं, आपण भारतात सुद्धा बनवू शकू. 19 वर्षाचा होतो त्यावेळेस. मी जेव्हा परत आलो तेव्हा मी शोधायला सुरुवात केली की भारतामध्ये अशा प्रकारची विमानं कोण बनवतं. आणि तेव्हा मला एक धक्कादायक गोष्टी कळायला लागल्या की गेल्या 70 वर्षामध्ये भारतामध्ये विमानं बनवलेलीच नाही आहेत. छोट्या प्रकारची विमानं तर बनवण्याचा प्रयत्न सुद्धा तसा बघितला तर झाला नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये जर आपल्याला अमेरिकेत ज्या प्रकारे सहजतेने विमानांचा वापर केला जात होता त्या प्रकारे जर आपल्या भारतात करायचं असेल तर आपल्या भारतामध्ये विमान निर्मिती करणं हे फार महत्त्वाचं आहे, हे मला त्यावेळेस जाणवलं आणि म्हणून ह्या विमान निर्मितीच्या मागे आम्ही तेव्हापासून लागलेलो आहोत. बरोबर. भारतामध्ये अशा स्वरूपाचं विमान तयार करण्याचा हा तुमचा पहिला प्रयत्न आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की भारतात आत्तापर्यंत असे प्रयत्न खरं म्हणजे कोणी केले नव्हते. पण 19 आसनी विमान या पाठीमागची तुमची जी कन्सेप्ट आहे ही नेमकी कशी तुम्हाला सुचली आणि त्यासाठीचा जो काही आराखडा आहे ते नेमकं तुम्ही कसं तयार केलेलं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी पहिला माणूस नाही आहे ज्यांनी प्रयत्न विमान बनवण्यासाठी केलेला आहे. अनेक लोकांनी केलेले आहेत, पण मी खचितच पहिला माणूस आहे ज्यांनी विमान बनवण्याचा प्रयत्न केला, विमान बनवलं, त्याच्या सगळ्या टेस्ट केल्यात आणि DGCA कडून ते विमान रजिस्टर करून घेतलं. तर हा जो सरकार दरबारी जे मान्यता मिळवण्याचं जे काम होतं ते नक्कीच खचितच मीच पहिला आहे त्याच्यामध्ये. आणि जे तुम्ही म्हणालात की 19 आसनी विमानाची जी गरज आहे, तर भारत देशामध्ये आपण आता एक स्वप्न बघतोय उडान स्कीममधून की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एअर कनेक्टिव्हिटी असावी. आणि मी स्वप्न बघतोय असं म्हणतो, मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं, कारण 70 वर्षापूर्वी जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्यावेळेस ब्रिटिशांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे भारतात 400 आणि महाराष्ट्रात 30 पेक्षा जास्त विमानतळ बनवलेले आणि त्या विमानतळावर रेग्युलर त्यांची एअर कनेक्टिव्हिटी होती ब्रिटिशांची आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी. मग ही परिस्थिती जर 70 वर्षापूर्वी आपल्याकडे अवेलेबल होती आणि ती आता नाही आहे तर ही खचितच दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्या लोकांनी जे विमानतळ बनवलेले, मी प्रत्येक विमानतळाचा फोटो गुगलवरून काढलेला आहे, ते सगळेचे सगळे विमानतळ एकसारखे, एका लांबीचे, एकाच पद्धतीने बनवले गेलेले. तर डेफिनेटली त्यांच्याकडे जी छोटी विमानं होती त्या छोट्या विमानांचा वापर करण्यासाठी हे विमानतळ बनवले होते.
आता जेव्हा जर आपल्याला हे विमानतळ परत वापरायचे असतील तर महाकाय विमानं जी आपण आता सध्या वापरतो ती विमानं आपण ह्या छोट्या विमानतळांवरती नेऊ शकत नाही. आणि जर ही विमानतळ वापरायची असतील आणि आपल्याला रिजनल एअर कनेक्टिव्हिटी जर अचीव करायची असेल तर छोट्या विमानांची गरज आहे. आणि ही जे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे ते 1000 ते 1200 मीटर्सचे जे रनवे त्या लोकांनी बनवलेले त्या रनवेवरती विमान उतरवायचं असेल तर ते हे नक्कीच FAR-23 म्हणजे 19 सीटर आणि त्याच्यापेक्षा छोटं विमान अशा प्रकारचीच विमानं बनवायला लागतील जी छोट्या रनवेवरनं टेक ऑफ आणि लँड करू शकतील. आणि अशा रीतीने हा जो आपला एअर कनेक्टिव्हिटीचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला साकार करण्यासाठी आम्ही हे 19 सीटरचं विमानचं डिसाईड केलेलं आहे. अगदी बरोबर की एअर कनेक्टिव्हिटी म्हणजे अगदी जिल्ह्यामध्ये हे विमान सेवा जी आहे ती पुरवली गेली पाहिजे आणि प्रत्येक जिल्हा हा हवाई मार्गाने पण जोडला गेला पाहिजे हे प्रत्येकाचं खरं म्हणजे स्वप्न आहे. म्हणजे जसं आपण एसटीने प्रवास करतो तसं येत्या काळामध्ये प्रत्येकानं विमानानं जर प्रवास केला तर ते खूप चांगलं होऊ शकेल आणि वेळ पण वाचू शकेल. त्या दृष्टीने आता तुमचे प्रयत्न हे नक्कीच कौतुकास्पद आहेत. एक मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे. आत्ता एका टप्प्यापर्यंत तुम्ही येऊन पोहोचलाय, करार राज्य सरकारसोबतचा तुमचा झालेला आहे, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या, सरकार दरबारी खूप पाठपुरावा करायला लागला. काय नेमक्या अडचणी होत्या? अडचणी म्हणजे मी तसं बघितलं तर DGCA-कडे पाठपुरावा करणारा हा मी पहिलाच माणूस आहे. तर आत्तापर्यंतच्या प्रत्येक ज्यांनी DGCA-कडे दारं ठोठावली त्या लोकांना निराश करून त्यांनी परत पाठवलेलं. आणि जेव्हा मी फारच त्यांच्या मागे लागलो तेव्हा त्या थोड्या दिवसांनी DGCA-नी भारताचे जे रूल्स होते ज्या रूल्सप्रमाणे आपल्याला विमान बनवता येण्याची शक्यता होती ते रूल्स त्यांनी डिलीट करून टाकले. अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते डिलीट करून टाकले. त्याच्यामुळे भारतामध्ये विमान बनवलं आणि ते बनवल्याच्या नंतर ते रजिस्टर करण्याचे मार्ग सगळे बंद करून टाकले. त्याच्यामुळे भारतामध्ये विमान बनणं हे शक्यच नव्हतं. तर ही फारच कठीण परिस्थिती आणि तेव्हा माझं विमान बनवणं सुद्धा पूर्ण झालं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे अडचणी फारच होत्या कारण आम्ही खर्चिक काम होतं, वेळखाऊ काम होतं आणि ते काम पूर्ण केल्याच्या नंतर त्याच्यातून कुठल्याही दृष्टीने ते विमान उडवण्याची शक्यता सरकार दरबारी सरकारी अधिकाऱ्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेली. तर अडचण फार मोठी होती. पण नंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी खूपच प्रयत्न केले. DGCA-ला सांगितलं, पंतप्रधानांना सांगितलं, भारत देशाचं नुकसान कसं होतं हे त्यांना पटवून दिलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही हे रूल्स चेंज करून घेऊ शकलो. तर अशा प्रकारे सरकार दरबारी म्हणजे लाल फितीचा जो कारभार आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूरच खचितच खूप त्रास झालेला आहे. अगदी लाल फितीच्या कारभाराचा हा टेक ऑफमध्ये असलेला अडथळा जो आहे तो एका अर्थाने रेड सिग्नल होता, पण तुम्हाला आता ग्रीन सिग्नल नक्कीच मिळालेला आहे. मला एक प्रश्न, एक उत्सुकता अशी आहे की तुम्ही खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून आलेला आहात, पण ग्रामीण भागाचं बॅकग्राऊंड असताना सुद्धा असं टेक ऑफ घ्यावं असं का वाटलं? ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना ज्या खरोखर अडचणी येतात त्या अडचणी हळूहळू दूर व्हाव्यात हे माझं स्वतःचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचा पाठपुरावा करत करतच आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. अगदी स्वप्नांचा पाठपुरावा करता आला पाहिजे आणि खरं तर एका अर्थाने आत्ताच्या काळातल्या तरुण पिढीसमोर एक तुमचा आदर्श आपल्याला खरं म्हणजे ठेवता येईल. कारण स्टार्टअपची कन्सेप्ट आहे आणि एका अर्थाने तुमचं स्टार्टअप आहे आणि जसं मेक इन इंडिया, मेड इन इंडिया या सगळ्या आपण घोषणा करतोय, पण तुम्ही कृतीशीलता यातली तुम्ही दाखवलेली आहे. नेमक्या काय भावना आहेत, कसं वाटतं एकूण की आता तुमचं एक स्वप्न तुम्ही जे उराशी बाळगलेलं आहे ते आता एका टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलंय? नक्कीच अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि हा पल्ला गाठताना हा जो काल MOU झालेला आहे ज्याच्यामध्ये सरकारने स्वतः इच्छा प्रदर्शित केलेली आहे की म्हणजे इंटेंट दाखवलेलं आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे ह्या पहिल्या पायरी चढण्याला सुरुवात आहे असं मी म्हणू शकेन. पहिली पायरी चढायला ही सुरुवात आहे. मला आणखीन एक उत्सुकतेपोटीचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, कारण तुम्ही हे जे स्वप्न पाहायला अत्यंत भव्य असं स्वप्न आहे, कारण विमानच निर्माण करायचं आहे, विमानाचा कारखाना तयार करायचा आहे, भारतीय बनावटीचं हे सगळं विमान असेल, हे सगळं असताना कौटुंबिक पाठिंबा किंवा तुमच्या फॅमिलीचा पाठिंबा तुम्हाला कितपत मिळाला, कसा त्याचं त्यांनी स्वागत केलंय? माझी जॉईंट फॅमिली आहे, आम्ही एकत्र कुटुंब पद्धती आहे, आम्ही 19 जण एकाच घरात राहतो आणि ह्या माझ्या प्रोजेक्टसाठी माझ्या आईवडिलांचा, माझ्या पूर्ण फॅमिलीचा, माझ्या मोठ्या बंधूंचा कायम पूर्णपणे सपोर्ट ह्या प्रोजेक्टला राहिलेला आहे आणि ह्या माझ्या फॅमिली सपोर्ट शिवाय ही गोष्ट अचीव करणं कदाचित शक्य झालं नसतं. त्याच्यामुळे माझ्या फॅमिलीचा मी खरोखरच खूप आभारी आहे. त्यांनी कायम पूर्ण
कितीही कष्ट आले, कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यांनी कधीच धीर सोडला नव्हता. माझ्यावरती विश्वास त्यांनी कायम दाखवला. जेव्हा सरकार दरबारी गोष्टी घडत नव्हत्या तेव्हा त्यांनी मला कायम पाठबळ दिलं की आपण ह्या गोष्टीचा लढा थांबवायचा नाही आणि आपण जोपर्यंत लढा थांबवणार नाही तोपर्यंत आपण हारणार नाही आणि आपण ही जिंकण्यासाठीच करायचं आहे. त्याच्यामुळे आपले कायम प्रयत्न चालू ठेवायचे. ह्या एका गोष्टीच्या मागे माझं कुटुंब कायम हे धोरण अवलंबून ह्या प्रोजेक्टच्या मागे उभं राहिलेलं आहे. तर त्या सगळ्यासाठी म्हणजे त्यांच्या सपोर्टशिवाय ह्या गोष्टी घडणं शक्य नव्हतं. कॅप्टन अमोल, मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचं, कारण मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये असा उल्लेख आला की 19 वर्षांचं वय असताना तुम्ही हे स्वप्न पाहिलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आला की तुमच्या घरामध्ये 19 सदस्य आहेत आणि तुम्ही विमानसुद्धा 19 आसनी करताय. या 19चं काही नातं आहे वेगळं? अगदीच काहीच नातं नाही आहे. हा योगायोग आहे. कारण 19 सीटर म्हणजे मी जेव्हा हे बघितलं त्यावेळेस माझं वय 19 आहे हे आता आम्हाला लक्षात यायला झालंय की ते काळ म्हणजे तो काळ कुठला होता, त्यावेळेस माझं वय किती होतं. 19 सीटर हे जे म्हणजे आमचं 19 सीटर जे विमान आहे हे रूल्स आणि रेग्युलेशन्समध्ये FAR 23 मध्ये 19 सीटरपेक्षा जास्त मोठ्या विमानाला हायर रेग्युलेशन्स म्हणजे FAR 25 हे रेग्युलेशन्स लागू होतात आणि ह्या कारणासाठी आपण 19 सीटर विमान बनवतोय. आणि 19 जणांचं जे कुटुंब आहे आमचं हे म्हणजे संख्या कुटुंबात चेंज होत असतात. तसे आता लहान मुलं आलेली आहेत आणि सध्या 19 जण आम्ही एकत्र राहतो. अगदी अगदी अत्यंत महत्त्वाचा खरं म्हणजे हा संदर्भ आहे. आणि एक मराठी माणूस, एक मराठी तरुण विमान निर्मितीच्या क्षेत्रामध्ये उतरतो आहे हे खरं म्हणजे वेगळेपण आहे. मराठीसाठीची ही एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. कॅप्टन अमोल, तुम्ही या संपूर्ण विमानाचा आराखडा करत असताना सुरुवातीचं तुम्ही जे मॉडेल त्याचं बनवलेलं असेल अत्यंत छोट्या जागेमध्ये, जसं मी आता तुमच्याविषयी वाचलं किंवा ऐकलं सुद्धा की गच्चीवरती तुम्ही हा सगळा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. हो, सुरुवातीपासूनच फायनान्शियल अडचणी फार होत्या. जागा विमान तयार करण्यासाठी लागणार होती, जागेचं भाडं द्यावं लागणार होतं आणि ह्या कुठल्याच गोष्टीची सोय आमच्याकडे नव्हती. आणि माझ्या घराच्या गच्चीवरती ती मोकळी जागा होती आणि त्या जागेवरती काम करण्यासाठी माझी टीम तयार नव्हती. परंतु ह्या ज्या सगळ्या अडचणी होत्या ह्या त्यांना जेव्हा मी समजावून सांगितलं की आपण सगळ्याच गोष्टी एकत्र उपलब्ध करून देऊ शकत नाही, आपण घराच्या गच्चीवर काम सुरू करूया आणि जसं जसं हे प्रोजेक्ट मोठं होत जाईल तसं तसं आपण दुसरी जागा शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि जेव्हा मी हे काम सुरू केलं त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी, पाणी, सिक्युरिटी ह्या कुठल्याच गोष्टीची अडचण आम्हाला घराच्या जवळ असल्यामुळे येत नव्हती आणि आम्ही तिथेच एवढे कम्फर्टेबल झालो की आम्ही संपूर्ण विमानाचं काम त्याच ठिकाणी कंप्लीट केलं. कॅप्टन अमोल, एक विमान आता तयार करायचं असेल तर साधारण किती महिन्यांचा किंवा किती वर्षांचा कालावधी लागतो? आपण जर इतिहासात बघितलं काय झालंय पूर्वी, तर 1944 साली जेव्हा अमेरिका विमानं बनवायची तेव्हा एका वर्षात त्यांनी 96,000 विमानं बनवलेली, म्हणजे जवळपास 263 विमानं त्यांनी दर दिवशी बनवलेली. हे 1944 सालची गोष्ट आहे, ज्यावेळेस कम्प्युटर्स नव्हते अशा प्रकारच्या गोष्टी अचीव करण्यासाठी. जर 1944 साली म्हणजे 70 वर्षापेक्षा पूर्वी जर अमेरिका दिवसाला 263 विमानं बनवू शकत होती, तर आपण पुढच्या म्हणजे 70 वर्षात एकही बनवलं नाही, पण पुढच्या काही काळामध्ये आपण जर वर्षाला 100 विमानं जरी बनवू शकलो तरी हा काही खूप मोठा म्हणजे कंपॅरिझनमध्ये तरी सुद्धा आपण कंपॅरिझनमध्ये त्यांच्या येऊ शकत नाही. त्याच्यामुळे विमानं बनवायला खूप जास्त वेळ लागतो असं मला नाही वाटत आणि माझा एक्सपिरियन्स सुद्धा तोच आहे. बाकीच्या ज्या अडचणी आहेत, आता विमानं मी लवकर बनवायचा प्रयत्न करत राहीन. जो सरकार दरबारी आपल्याला जो सपोर्ट मिळाला पाहिजे, ज्या परमिशन्स मिळाल्या पाहिजेत त्या लवकर झाल्या पाहिजेत असं आता मला वाटतं. सरकार दरबारच्या ज्या काही परमिशन्स आहेत, म्हणजे आता इतका तुम्हाला खरं म्हणजे त्रास सोचत तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलाय. लाल फितीचा सगळा कारभार होता, पण त्यातनंही तुम्हाला आता ग्रीन सिग्नल मिळालाय, एक करार आता झालाय आणि आता तो पालघरच्या परिसरामध्ये तुमचा प्रोजेक्ट जो आहे, ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो उभा राहील. एक मुद्दा जो आहे की जसं तुम्ही म्हणालात की विमान तुम्ही लवकरात लवकर तयार करू शकता, पण तुम्ही स्वतःसाठीचं असं टार्गेट काही ठेवलंय का की इतक्या वर्षामध्ये किंवा 1 वर्षामध्ये साधारण इतकी विमानं जी आहेत ती या कारखान्यामध्ये तयार होतील? आमचं पहिलं बेसिक टार्गेट हे आहे की आपल्याला जो विमानाचा कारखाना बनवायचा आहे त्याची कॅपॅसिटी कमीत कमी एवढी असली पाहिजे की वर्षाला 100 विमानं आपण सुरुवातीला तयार करू शकलो पाहिजे. आणि ही अतिशय रास्त टार्गेट आहे, म्हणजे सहजतेने अचीव करता येऊ शकेल असं टार्गेट आहे.
आणखीन एक प्रश्न असा विचारायचा की कारण या संपूर्ण तुमच्याविषयीची बातमी आपण जेव्हा देत होतो त्यात आपण असं म्हटलं की साधारण 10,000 जणांना रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. म्हणजे एक मराठी तरुण एक वेगळं स्टार्टअप तयार करतो, एक विमान निर्मितीचा कारखाना उभारू पाहतो आणि त्यातून काही लोकांना रोजगारही मिळतो. कसं या संदर्भातलं तुमची मांडणी आहे, कसा विचार आहे? विचार आपला अतिशय साधा सोपा आहे. महाराष्ट्रामध्ये 30 एअरपोर्ट्स आहेत. आपल्याला हे सगळेचे सगळे जिल्हे कनेक्ट करायचे आहेत. जेव्हा आपण विमान निर्मिती करणार तेव्हा विमान निर्मिती हे जरी माझं काम असलं तरी जेव्हा विमान निर्मिती होईल त्याच्याबरोबर बरेचसे ॲन्सिलरी बिझनेस तयार होतील. म्हणजे जेव्हा हे विमान तयार होईल तेव्हा ते कनेक्टिव्हिटीसाठी वापरलं जाईल. कनेक्टिव्हिटीसाठी वापरण्यासाठी बऱ्याचशा रिजनल एअरलाईन्स तयार होतील. त्या रिजनल एअरलाईन्सला सपोर्ट करणं आपलं काम असेल. तेव्हा बरेचसे एअरोस्टेस, पायलट्स, इंजिनियर्स आणि किंबहुना प्रत्येक फील्डमधल्या स्किल्ड लोकांची आणि अनस्किल्ड लोकांची सुद्धा आपल्याला खूप गरज लागणार आहे. आणि अशा रीतीने अतिशय सहजपणे हा आकडा आपण गाठू शकतो अशी माझी अपेक्षा आहे. आणखीन एक प्रश्न या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचा असा आहे की हे भारतीय बनावटीचं विमान पूर्णपणे आहे. इतर विमानांच्या तुलनेमध्ये हे तुम्ही जे विमान तयार करू पाहता आहात काय वैशिष्ट्य या विमानाचं असेल? आपण जेव्हा विमान तयार करतोय आपल्या भारत देशामध्ये स्वतःचे रेग्युलेशन्स असे काही नाही आहेत. त्याच्यामुळे आपण जे रेग्युलेशन्स फॉलो करतोय हे अमेरिकेचे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहे. म्हणजे विमान कशा रीतीने बनवायचं आणि ते विमान कशा रीतीने ते टेस्ट करायचं हे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स आपण अमेरिकेचे फॉलो करतोय. त्यामुळे जेव्हा आपलं विमान तयार होईल तेव्हा जशी अमेरिकेची विमानं ज्या टेस्टिंग प्रोसिजरमधून जातात त्याच प्रोसिजर्समधून आपलं विमान जाणार आहे. आणि ते तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त सरस असेल अशी खात्री आम्ही देऊ इच्छितो. नक्कीच. म्हणजे अमेरिकेपेक्षा पण आपलं विमान हे जास्त सरस असेल आणि त्याचं टेक ऑफ खूप इझी असेल असं आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही. कॅप्टन अमोल, या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय, आपण बोलतो आहे. विमान निर्मितीचं क्षेत्र हे वेगळं क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र तुम्ही स्वीकारलेलं असताना वेगवेगळ्या संदर्भामध्ये एव्हिएशन एक्सपर्ट्स असतील किंवा या क्षेत्रातले तज्ज्ञ असतील त्यांच्याशी तुमचा डायलॉग होत असेल. काय वेगवेगळे अनुभव तुमचे आलेले आहेत तुम्हाला? सुरुवातीला मी तरुण होतो, 19 वर्षाचा होतो. जेव्हा मी हे स्वप्न इतरांसमोर मांडायचो तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं की हे शक्य नाहीये, हे पॉसिबल नाहीये आणि हे करण्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थ नाहीये. आणि जेव्हा हे आता आपण जे धावपट्टीवर पळतंय ते जे विमान आपण बघतोय हा तिसरा प्रयत्न आहे. त्यामुळे जेव्हा हा पहिला प्रयत्न आम्ही थांबवला, दुसरा प्रयत्न आम्ही पूर्ण केलं आणि जेव्हा तिसरा प्रयत्न सुरू केला तेव्हाच आम्ही ठरवलेलं की कुठल्याही माणसाकडून फायनान्शियल मदतीची अपेक्षा करायची नाही. जे सगळे खर्च असतील ते सगळे स्वतःच्या पॉकेटमधून फॅमिलीकडून घेऊन करायचे. आणि दुसरी गोष्ट आम्ही अजून एक ठरवलेली ती म्हणजे कुठल्याही एव्हिएशन एक्सपर्टशी त्यांचं मत काय आहे हे त्यांना विचारायचं नाही. कारण आतापर्यंत म्हणजे तिसरा प्रयोग सुरू करेपर्यंत आम्ही जेव्हा इतर लोकांना त्यांची मतं मागितलेली तेव्हा त्यांनी आम्हाला ह्याच्या संदर्भात खूपच नेगेटिव्ह मतं दिलेली. आणि नेगेटिव्ह मतं घेऊन आपण काम करत राहण्यामध्ये काही तथ्य नव्हतं. त्याच्यामुळे फक्त पॉझिटिव्ह गोष्टी समोर ठेवायच्या आणि नेगेटिव्ह गोष्टींना आपण लांब ठेवायचं हे असं आमचं आम्ही पॉलिसी सुरुवातीलाच ठरवलेली. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा विमान बनवायला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही कुठल्याही तज्ज्ञांची मतं विचारात न घ्यायचं ठरवलं. कारण सगळ्यांची मतं ह्याच्या विरुद्ध बाजूने जाणार होती. आम्ही फक्त स्वतःच्या कल्पनांवरती विश्वास ठेवला आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत राहिलो आणि हे विमान बनवू शकलो. अगदी स्वतःच्या कल्पनांवरती विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचं असतं. एक शेवटचा प्रश्न कॅप्टन अमोल तुम्हाला, आत्तापर्यंतचं एक टार्गेट तुम्ही आत्तापर्यंत अचीव्ह केलंय, म्हणजे करारापर्यंत तुम्ही पोहोचलाय, तुम्हाला जागा मिळाली आणि आता प्रत्यक्षातला कारखाना तुमचा सुरू होईल, ते जे स्वप्न आहे ते साकार होईल. याच्या पुढचा टप्पा किंवा याच्या पुढचं स्वप्न तुमचं काय? मी असं म्हणणार नाही की ह्या प्रोजेक्टला अजून सुरुवात झालेली आहे. कारण आपण आतापर्यंत फक्त MOU साईन केलेला आहे आणि ह्याच्या पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे जे ऍक्च्युअल जागेचं ट्रान्सफर झालं पाहिजे ते लवकरात लवकर झालं पाहिजे. कारण मी 19 सीटर विमान बनवण्यासाठी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. परंतु विमानाचा कारखाना जो आपल्याला सुरू करायचा आहे त्याच्यासाठी जागेचं ऍक्च्युअल पोझिशन मिळणं फार गरजेचं आहे. आणि सरकारी प्रक्रिया फार म्हणजे प्रोसेस वेळ खाऊ आहे, तर ती लवकरात लवकर करावी आणि लवकरात लवकर जागेचं ट्रान्सफर करून आपण त्या ठिकाणी विमानाचा कारखाना सुरू करायला आपण सुरुवात करावी
ह्याच्यासाठी ते ट्रान्सफर होणं हा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे, जो आता सरकार दरबारी पेंडिंग आहे, तो त्यांनी लवकर करावा अशी माझी अपेक्षा आहे. सरकार दरबारी या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात ही जशी तुमची इच्छा आहे तशी आम्हा सगळ्यांची पण इच्छा आहे. आणि येत्या काळामध्ये सरकारी पातळीवरती ज्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत, प्रक्रिया आहेत, त्या वायू वेगानं म्हणण्यापेक्षा विमानाच्या गतीनं पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करू. कॅप्टन अमोल, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा. पण एकूणच आकांक्षांपुढती गगन ठेंगणे असं आपण म्हणतो आणि असं गगन ठेंगणं करण्याची क्षमता असलेला एक मराठी तरुण आज टेक ऑफ करतो आहे. याच नोटवरती आज इथेच थांबतो आहे. पण ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी आपण पाहत राहा साम टीव्ही.